आम्ही राकेश यांना मी यायला सांगितलं होतं आमचं नावाचं गवगव करू नका. राकेश स्पष्ट सांगितलं होतं, तरी पण यांनी त्यांचं नाव घेतलं थोडंसं नागाने गेलेलं आहे. आमचं एकच येतो का वरच्या हाताने दिलेलं दान डाव्या हाताला समजून नये. गेली 40 वर्ष या शाळेमध्ये एक सभासद म्हणून काम करत आहे. कारण मी शिक्षण समिती असते, त्या समितीमध्ये अध्यक्षपद पालकांना असते. त्याच्यामुळे मी इतर सदस्य म्हणून काम करतो. गेले 20 वर्ष सातत्याने 5 वर्ष निवडून आले, 5 ते निवडून आलो. मी फक्त 3 वर्षाचा सरपंच होतो आणि त्यावेळेला शाळा बंदासाठी मी जिल्हा परिषदेमधून कर्ज घेतलं होतं. आणि आता मला विचारलं काय तुझं काय, तर मार्केट सागरवाडी आणि गोपीनाथ शाळा त्याला 50 लाख लोक शासन केलं होतं. आणि त्याच्यानंतर जुलैमध्ये महानगरपालिका झाली, आपलं स्वप्न गेलं. त्यानंतर त्याने सांगितलं, आपण संकेत सांगितले की आम्ही शाळा बांधली वगैरे. म्हणजे धाडस घेताना या ठिकाणी आपण एक छोटी शाळा होती आणि त्यावेळेला राकेश वडील त्यांना मी भेटायला गेलो. मला वाटतं 78 किंवा 80 गोष्ट असेल. आणि त्याला सांगितलं का बाबा आमच्या शाळेमध्ये कवडं गेलेले आहे, तर त्याच्यासाठी तुम्ही का मदत करणार का. त्याने सांगितलं मी स्वतः येतो आणि मी स्वतः बघतो. ते आले, त्याने बघितलं, शाळेची कवडं गेले, पण घोडे गेले, लाकडं खराब झाले, रिपा खराब झाले आणि थोडं कवडच खराब झाले. पण त्याने त्यांचे माणसं पाठवून त्यासाठी ते रिपेअरिंग करून दिलं होतं. आणि आज मला अभिमान आहे का त्यांच्या नावानेच त्यांच्या स्मरणार्थ ही शाळा मी गावकऱ्यांच्या सहकार्याने, आमच्या कंपनीच्या सहकार्याने आम्ही बांधलेले आहे. बांधताना खरोखरच फार मोठं विचार टाकला होता कसं होणार. पण आता आमच्या गावातले लोक खरोखरच दानशूर आहे. आम्ही सगळ्यांना भेटायला गेलो नाही, एकदम सगळ्या बाजूला होते आणि बाहेर फक्त वोट लावत होतो. स्मरणार्थ द्या, कोणाच्या नावाने द्या. आणि अक्षरशः बोर्ड वाचून लोकांनी कालपर्यंत लोकांनी दिव्य दिलेला आहे. बिल्डरने आम्हाला कोणी दिले नाही, तालुका इंडस्ट्रीमध्ये आम्ही कोणी दिले नाही. आमचा एक शमीर म्हणून आता तो बिल्डर झालेला आहे, त्याने 2 लाखात हे दिलं तर आणि एका बिल्डरला ₹1,00,000 दिले होते. सर्व पैसा आपल्या गावकऱ्याने विश्वास करून, म्हणजे माझी शिक्षक आहे ते रिटायर झाले, दुसऱ्या ट्रान्सफर गेलेले, त्या सर्वांनी या शाळेला मदत केली. आणि आमचे वडील या शाळेत शिकलेले होते. आमचे 11 भाऊ, ते 11 भाऊ शिकलेले होते. 11 भावाने सुद्धा प्रत्येकी 11,000ची देणगी मी तुम्ही द्यायलाच पाहिजे अशा तऱ्हेने आमच्या कुटुंबाने सुद्धा इथे देणग्या दिलेल्या आहे. मित्र, कर्सिक ते गरिबांसाठी होईल ते माझ्यासाठी, तुले खावया मुंगेला नाला तानेला येलच ये मनुष्यासाठी आणि सोडला ते सुख तुझ्यासाठी. या सर्व निर्माण सांगेन का ज्याने ज्याने देणग्या दिलेल्या आहेत त्या गरीब मुलांसाठी आपल्याला नक्कीच या मुलांची सेवा करताना नक्कीच आपल्या शोधन राज्यात परमेश्वर नक्कीच आपल्या आठवण करील. कारण असं दान देणं हे आपल्यासारख्याला शक्य असतं ते आपण कधी देत नाही. पण हे दान आपण दिल्याने त्या गरीब मुलांचं शिक्षण पूर्ण होईल. आपण या शाळेतला CA पण आपली कोणी झालेली आहे, या शाळेत डॉक्टर झाले आहेत, या शाळेत वकील झालेले आहेत, या शाळेतला आमच्या गावातले काही जनरल मॅनेजर म्हणून पोहोचलेले आहेत. बरेच लोक बँकेमध्ये होते, बँकेमधून रिटायर झाले अशा वेळेने. आणि विशेष करून 125 वर्ष अगोदर म्हणजे ख्रिश्चन नेतृत्व लोकांनी एकत्र शाळा बनली होती, त्याची पुनरुक्ती करत आहोत. या ठिकाणी माझा गवगवा केला, आता याच्या पुढे गवगवा करू नका, मला शांत म्हणजे काम करू दे. आणि विशेष मी 2 वर्ग मागितले होते.
पण तिथे नाही बोलत तिथे मी चाललो पुढे टाकत गेलो आणि या शालेय शिक्षणाला काय वाटतं मला माहिती नाही. तर या शिक्षक नेहमी माझ्या घरी यायचं टीचरला भेटायचे त्या जेवणात तुम्ही भांडी बघायचे आणि सगळ्यात तुम्ही कशाला माझ्याकडे येतात कोणत्या विचारला सांगतो त्या त्याला शाळेला भांडी द्या आणि आज शिक्षक इथे त्याच्यामध्ये शिक्षकाच्या प्रेमाने शिक्षकांनी ठरवलं आणि या हल्ला त्याने नाव ठेवलं की खरं शिक्षकांचे आपल्या सर्वांचे आभार मानतो की आम्हाला माझ्या सर्वांची टीचरला नाव लिहिण्यात आलं त्याबद्दल टीचरचा आभार मानतो. थँक्यू. गॉड ब्लेस.